नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेती क्षेत्रातील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी नवीन ई पीक पाहणी प्रक्रिया लागू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत 1 जुलै 2026 पासून राज्यभरात DCS म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती अधिक अचूकपणे नोंदवली जाणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ देताना पारदर्शकता राखली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन जिओ टॅगिंगसह फोटो काढले जातील आणि पिकांची सविस्तर माहिती मोबाईल ॲपमध्ये भरली जाईल. तसेच मिश्र पिकांची नोंद करण्यासाठी सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एका शेतात घेतलेल्या विविध पिकांची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध होणार आहे. यामधील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ऑफलाईन सुविधा दुर्गम भागात नेटवर्क नसतानाही माहिती ॲपमध्ये भरता येणार असून नंतर इंटरनेट उपलब्ध झाल्यावर ती माहिती अपलोड करता येईल. त्यामुळे ग्रामीण आणि डोंगराळ भागातील शेतकऱ्यांनाही ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येणार आहे. पीक पाहणी प्रक्रियेमध्ये बहुस्तरीय पडताळणीची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकरी सहाय्यक कृषी अधिकारी आणि मंडळ अधिकारी अशा विविध स्तरांवर माहितीची तपासणी केली जाणार आहे. यामुळे पीक नोंदणीमध्ये 100% अचूकता राखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या नव्या डिजिटल प्रक्रियेमुळे पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान आणि इतर शासकीय योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, ही होती लय भारी माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.